आज मी तुम्हाला काकडीचे सॅलेड करून दाखवत आहे। इथे मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे। सॅलेड करण्यासाठी मी आता इथे ड्रेसिंग करत आहे आणि इथे अर्धा वाटी दही घेतलेला आहे आणि साखर टाकण्याऐवजी मी मध टाकत आहे। ही रेसिपी डाएटसाठी करत आहे, त्यामुळे मी इथे मधाचा वापर केलेला आहे। जर तुम्ही डाएटसाठी करत नसाल तर साखर टाकू शकता। अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये। दही थोडंसं आता फेटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी काकडी कापलेली आहे, छोटे तुकडे केलेले आहेत। एक काकडी घेतलेली आहे, अर्धा कांदा बारीक चिरलेला आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे। एक हिरवी मिरची मी कापून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर। इथे शेंगदाणे भाजलेले आहेत, ते मी असे जाडसर कुटून घेतलेले आहे। हे 1 चमचा टाकत आहे। थोडासा क्रंचीपणा येण्यासाठी मी शेंगदाणे वापर करत आहे। आता हे सॅलेड आपलं तयार झालं आहे। सॅलेड किती झटपट झालेला आहे, जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सॅलेड करून बघा आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर जाऊन नवीन अशाच रेसिपी पाहायला मिळतील। चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।